आमदार साहेब, मला सांगा कोणकोणते विकास कामे लक्षात घेऊन कोणते विकास कामे आतापर्यंत आपल्यातर्फे पूर्णत्वास आलेले आहे, काय सांगणार? प्रथम तर मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या कृपेने 2014ला आमदार झालो आणि त्यानंतर हिंगोली जिल्हा हा विकासापासून कोसो दूर होता. हिंगोली जिल्हा परभणीतून 2000च्या दरम्यान म्हणजे 99ला दोन्ही जिल्ह्याचं बायफर्गेशन झालं आणि सिंचनाचा अनुशेष हा मोठ्या प्रमाणात आमच्या जिल्ह्याचा होता. तो त्यावेळीचे राज्यपाल हे विद्यासागर राव यांच्या मार्फत आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शिफारसीनं जिल्ह्याचा सिंचनाचा अनुशेष परभणीतून वेगळा करून तो मान्य करून घेतला. त्यावेळी तो 15,000 हेक्टर होता आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात काम करण्याचं मी ठरवलं आणि फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणात सिंचनाचं काम सुद्धा आमच्या या जिल्ह्यात झालेलं आहे, माझ्या विधानसभेत झालेलं आहे. त्यामध्ये कयाधू नदीवरले बंधारे असो, गंगा नदीवरले बंधारे असो, गावागावात जलयुक्तशिवाराच्या माध्यमातून नद्या नाल्या खोल करून त्यावर बंधारे बांधण्याचं काम असो, विजेच्या संदर्भात सुद्धा मोठ्या प्रमाणात आम्ही नवीन सबस्टेशन उभे केले. त्यामध्ये 132 केव्ही गोळसा तालुका शेंगाव इथे सुद्धा उभं करण्याचं भाग्य मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून आम्हाला मिळालं. असे रस्त्याच्या संदर्भात सुद्धा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून सुद्धा रस्त्याचं जाळं विणण्याचं काम आम्ही केलं आहे. त्याचबरोबर आदरणीय गडकरी साहेबांच्या माध्यमातून मोठे रस्ते आम्ही करण्याचं काम केलेलं आहे. त्यामध्ये कनेरगाव नाका ते आमच्या वारंग्यापर्यंतचा रस्ता असो, दुसरा मालेगाव, रिसोड, शेंगाव, हिंगोली हा रस्ता सुद्धा आदरणीय गडकरी साहेबांच्या माध्यमातून आम्हाला करता आला. खूप मोठ्या प्रमाणात काम करण्याचं काम आम्ही केलेलं आहे. आणि ह्यानंतर परवा त्यांच्या 29 तारखेला आदरणीय मुख्यमंत्री साहेब हिंगोलीला आले होते. त्यावेळेस आमच्या जिल्ह्यात जी 2 धरणं झाली, इंदर यांनी सिद्धेश्वर, त्याचा डावा कालवा काढून आमच्या हिंगोली आणि शेंगाव तालुक्याला पाणी मिळावं अशी आग्रही भूमिका मी साहेबांसमोर मांडली आहे. त्यांनी ती मान्यही केली आहे. मराठवाडा वॉटर ग्रीडच्या माध्यमातून आमच्या सिंचनाचा मोठा अनुशेष या जिल्ह्याचा भरून निघणार आहे. अनेक कामं प्रलंबित आहेत, ती सुद्धा पूर्ण करण्याचं काम आम्हाला करायचं. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्राकडे आपली वाटचाल कशा प्रकारे? शिक्षणाच्या संदर्भात सुद्धा मेडिकल कॉलेज आपल्याकडं गेल्या वर्षी आलं, आता यावर्षी पहिली बॅच सुरू सुद्धा झाली आहे आणि अनेक शिक्षण संस्था सुद्धा नव्याने चांगलं शिक्षण आमच्या जिल्ह्यात होत आहे. त्यामध्ये डेंटल कॉलेज सुद्धा आमचे संघाचे प्रचारक असलेले खुरानाजी यांनी डेंटल कॉलेज सुद्धा इथं उभं केलेलं आहे. त्याचेही 3-4 बॅचेस निघलेले आहेत. शिक्षणाच्या संदर्भात आमचा जिल्हा मागं नाही. हिंगोली जिल्ह्यात 12वीचा निकाल सुद्धा 96% झाला आणि 10वीचा निकाल सुद्धा 98% निकाल लागले आहेत. मी सुद्धा 2 शिक्षण संस्था चालवतो. आदर्श अशा शिक्षण संस्था चालवण्याचं भाग्य मला सुद्धा मिळालेलं आहे. त्याचबरोबर आरोग्याच्या संदर्भात नवीन उपकेंद्र असो, नव्या PSC असो, ह्या सुद्धा आम्ही उभे केलेल्या आहेत. त्यामुळं आरोग्याचाही प्रश्न जवळपास आम्ही हाती घेतलेला आहे. त्याला मोठे यश आले. महिला विकासच्या बाबतीत किंवा महिला सुरक्षेच्या बाबतीत काय प्रमुख एक पाऊल आपण उचललेलं आहे? बचत गटाच्या माध्यमातून आम्ही महिलांना मोठ्या प्रमाणात कर्जही मिळवून देतो. महिलांचे वेळोवेळी आम्ही मेळावे घेतो. त्या मेळाव्याच्या माध्यमातून त्यांना नवीन लोकांकडून मार्गदर्शन सुद्धा आम्ही करतो. त्यामध्ये आमचे जिल्हाधिकारी असो किंवा जिल्हा परिषदेचे अधिकारी असो, सर्वांच्या मार्फत आमच्या महिलांना चांगलं प्रशिक्षण मिळावं. त्यांना मिळणाऱ्या कर्जाचा विनियोग त्यांनी चांगल्या प्रकारचा केला पाहिजे. नवीन उद्योग त्यांनी उभे केले पाहिजे, त्यासाठीचा आमचा मोठा प्रयत्न आहे. सर्वात मोठा विषय म्हणजे युवकांना रोजगार. रोजगारासाठी काय प्रमुख मागणी आपण केलेली आहे, काय नवीन पाऊल आहे? रोजगाराच्या संदर्भात आमचा हा जिल्हा
नावउद्योग जिल्हा आहे. गडचिरोली आणि हिंगोली अशी 2 जिल्हे नावउद्योग जिल्हा आहेत. त्या संदर्भात सुद्धा आदरणीय फडणवीस साहेबांकडे आम्ही साकडं घातलेलं आहे की आम्हाला नवीन काही उद्योग आपण दिले पाहिजेत. नावउद्योग जिल्ह्यात कर्जाच्या व्याजावर सुद्धा मोठ्या प्रमाणात सूट असते. विजेवर सुद्धा मोठ्या प्रमाणात त्यांना मदत विजेची मिळते, त्यामध्ये मोठी सूट असते. त्या माध्यमातून नवीन नवीन उद्योग आमच्याकडे आले पाहिजेत. आमच्या एमआयडीसीत बरेचसे उद्योग आलेले आहेत. आणखी सुद्धा मोठे उद्योग इथं आले पाहिजेत. कच्चा माल आमच्याकडे हळदीचा होतो. हळदीचं सुद्धा प्रशिक्षण केंद्र आदरणीय आमच्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केलेलं आहे. त्यासाठी 100 कोटी रुपये सुद्धा त्यांनी दिले. त्या माध्यमातून आमच्या शेतकऱ्यांना सुद्धा मोठा फायदा त्याचा होणार आहे. स्वप्नातलं हिंगोली हे कसं बघता? 2014च्या आधी हिंगोलीचं जे हात आम्ही समजतो गांधी चौक, तिथं सुद्धा एखादी मोटरसायकल आली तर आपल्या नाकाला रुमाल लावा लागत होता. पण आज आमच्या गल्लीबोळात सुद्धा पुण्या मुंबईला स्पर्धा करतील असे रस्ते आम्ही निर्माण केलेत. खेड्यापाड्यात सुद्धा गेल्या 10 वर्षाच्या पूर्वी आम्ही रस्ते केले. ते रस्ते सुद्धा आजही जशाल तसे आहेत. त्यामुळं विकासाचा एक ध्यास आम्ही घेतलेला आहे. मुख्यमंत्र्यांच्या आमच्या फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात आम्ही मोठं काम इथं उभं करतो. आमच्या या हिंगोली शहरात एक जलेश्वर नावाचा तलाव, अतिशय जुना पांडवकालीन तलाव होता. त्या तलावातला सुद्धा काळ 2 लाख टिप्पर आम्ही गेल्या वर्षी काढला. त्याची पूर्ण आम्ही पिचिंग त्या तलावाची केलेली आहे. त्याला पूर्ण लाईटिंगची व्यवस्था केलेली आहे. 48 एकरावर आम्ही मोठं कंपाऊंड सुद्धा उभं केलेलं आहे. कुत्र्याला सुद्धा त्या 48 एकराच्या तलावावर जाता येत नाही. एक प्रेक्षणीय स्थळ आम्ही या शहरात उभं केलेलं आहे. मी शेतकऱ्यांच्या पांढरण रस्त्याची मोहीम हाती घेतलेली आहे. या 3 महिन्यात आम्ही 100 किलोमीटर रस्ते शेतकऱ्यांचे पूर्ण केले आहेत. तेही 33 फूट रुंद रस्ते आम्ही निर्माण केले. आणखी 200 किलोमीटर कालच कलेक्टरने त्याला सुद्धा मान्यता दिलेली आहे. आमदार फंडातून ही कामे आम्ही करू लागलो. प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेतात जाणारा पक्का रस्ता व्हावा असं स्वप्न मला पडलेलं आहे आणि ते मी पूर्णत्वास देणार आहे. त्याचबरोबर स्मशानभूमीचा प्रश्न सुद्धा गावागावात अधोरेखित आहे. त्याचं सुद्धा अभियान आम्ही हाती घेतलेलं आहे. गावागावातल्या स्मशानभूम्या, प्रत्येक गावात स्मशानभूमी सर्व समाजासाठी उपलब्ध करून देण्याचं सुद्धा एक अभियान आम्ही सुरू केलं आहे. ते आम्ही पूर्णत्वास देणार. आता समोर एक चॅलेंज आहे. महानिकायची जी निवडणूक आहे, स्थानिक स्वराज्य निवडणूक 3-4 महिन्यांनी होणार आहे असं मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे. याला कसं बघता? विरोधी पक्ष आमच्या जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रात राहिलेला नाही. देशात सुद्धा ती स्थिती आहे. त्यामुळं या निवडणुकीची काही भीती आम्हाला नाही. आमची महायुती निश्चित रूपानं जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगर परिषदा ह्या ताकदीने लढून जिंकणारच आहोत. मोदी जी ने कैबिनेट की बैठक में जाति निहाय जनगणना का प्रस्ताव पारित किया है. आने वाले समय में जाति निहाय जनगणना हुई तो किस तरीके का लाभ जनता को होगा, क्या कहना चाहेंगे? जाती गणनाचा प्रधानमंत्र्यांनी निर्णय घेतलेला आहे. आमचे स्वर्गवासी गोपीनाथराव मुंडे साहेबांनी सुद्धा तो विचार लोकसभेत मांडला होता की जातीय गणना करा म्हणून, आणि त्या धर्तीवर जाती गणना होणार आहे. त्यामुळं आरक्षणाचा जो प्रश्न आहे तो निश्चित रूपानं सर्वांना न्याय मिळवून देणारा ठरणार आहे. त्यामुळे जाती गणना आवश्यक आहे. हाच विषय जो आहे, विरोधक जे आहे यांचं असं म्हणणं, जातीनिहाय जनगणना हा मुद्दा आमचा होता. आता मोदीजींनी हे करून क्रेडिट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या स्वर्गवासी गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचं भाषण आम्ही त्यांना वाचून ऐकून दाखवणार आहे. त्या काळात लोकसभेत ते जे बोललेले आहेत. त्यामुळं जातीय गणनेचा विषय हा आमच्याच नेत्यांनी लावलेला आहे आणि आज ती वेळ आलेली आहे जातीय गणनेची. आपल्या विधानसभा क्षेत्रातील जी जनता आहे ती कोणत्याही विकास कामाच्या कामाकरिता, कोणतीही मूलभूत गरज पूर्ण करण्याकरता आपल्याकडे आशेच्या नजरेने बघत असते. तर आपली ही जी जनता आहे यांना काय एक प्रेमाचा संदेश आपण देऊ इच्छिता की येणाऱ्या काळामध्ये आणखी हिंगोलीचा कसा म्हणजे काय पलट होणार आहे काय? निश्चित रूपानं हे 5 वर्ष हा सुवर्ण काळ आहे. देशात सरकार आमचं आहे, महाराष्ट्रात सरकार आमचं आहे. मी सुद्धा भारतीय जनता पार्टीचा आमदार आहे. त्यामुळं या 5 वर्षात विकास कामं मोठ्या प्रमाणात होणार आहेत. त्यापेक्षा
विकास कुठला राहिला असं म्हणण्याची वेळ आमच्या नागरिकावर येणार नाही हे बंधन आम्ही पाळवलं.